ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. तुम्हाला सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते ना? विथ आवाज पण येतोय? येस, येतोय ना आवाज आणि स्क्रीन दिसतीये? Yes, sir. ओके. सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल डिस्कस केले होते. ओके. सो आजच्या आपल्या ह्या लेक्चरमध्ये नेक्स्ट आता आपल्याला पुढच्या टाईपचे फॉर्म्युले डिस्कस करायचे. दॅट इज इम्पॉर्टंट वन, अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके. आणि अलाइड अँगल फॉर्म्युलेवरती आपल्याला काही क्वेश्चन्स मग आता याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स थोडे जास्त असतील, नंबर ऑफ फॉर्म्युले थोडे जास्त आहेत. बट मी तुम्हाला सांगितलं की अलाइड अँगल फॉर्म्युले आपल्याला डायरेक्टली काही ट्रिक्सवरती लक्षात ठेवायचे आहेत. ओके. 2 सिम्पल ट्रिक्स याच्यामध्ये असणार आहेत, त्यावरतूनच आपण अलाइड अँगल फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहेत. ओके. सो सिम्पल आहे. सो आपण स्टार्ट करूया आज आपला इम्पॉर्टंट टॉपिक, अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके. सो नेम ऑफ द टॉपिक इज अलाइड अँगल फॉर्म्युला. आपला हा सेकंड टॉपिक आहे ह्या चॅप्टर मधला. पहिला काय बघितलं आपण? कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. ओके. नाव इट्स अलाइड अँगल फॉर्म्युले. अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके. सो इथं मी 2 डायग्राम ड्रॉ करणार आहे बघा, कारण एका डायग्राम मध्ये आपले सगळे फॉर्म्युले बसणार नाहीत इथं. सो इथं 2 डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला क्वाड्रंट सिस्टीमने जायचं आहे. ओके. थोडंसं स्ट्रेट. ओके. क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करतोय मी. ठीक आहे, राहू द्या. आता बघा, यामध्ये आपण सगळ्यात अगोदर 2 कॅटेगरी करतो बघा आपण या फॉर्म्युल्याची. एक असते विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आणि दुसरी असते विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. ओके. सो क्वाड्रंट तुम्हाला माहिती आहे, दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट. हा तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे. दिस इज आवर थर्ड क्वाड्रंट. आणि हा कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे. ठीक आहे. सो अँगल आहे आपल्याला माहिती आहे. अँगल आपल्याकडून स्टार्ट होणार आहे. दिस इज अ 0. बरोबर. इथं 0 पासून आपण स्टार्ट करतोय. 0. त्यानंतर इथं 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच कोण असतो? π/2. बरोबर. नेक्स्ट हेअर इज अ 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजेच काय असतं? रॅडियनमध्ये पाय. ओके. नेक्स्ट इथं असेल आपला 270 डिग्री. ठीक आहे. दिस इज आवर 270 डिग्री. यालाच आपण काय देणार आहे? 3π/2. आणि इथं परत काय असेल आपला 360 डिग्री म्हणजेच किती असणार आहे तो? 2π. ओके. सगळ्यात अगोदर आपण एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड अलाइड अँगलचे फॉर्म्युले डिस्कस करणार आहे. एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये इथं 2 इम्पॉर्टंट अँगल आहे. हे बघा, हा एक्स ॲक्सिसला कन्सिडर करा. आता वाटलंच तर मी त्याला रेड पेनने मार्क करून ठेवतो. इथं आपण फक्त सध्या आता एक्स ॲक्सिसचा विचार करणार आहे. ठीक आहे. दिस इज एक्स ॲक्सिस. हा, किंवा आपण त्याला हायलाइट सुद्धा करू शकतो. ओनली एक्स ॲक्सिसचा विचार करायचा आहे आणि एक्स ॲक्सिसच्या रिलेटेडच आपण आता फॉर्म्युले डिस्कस करणार आहेत. ओनली एक्स ॲक्सिस. ओके. सो एक्स ॲक्सिस जर मी कन्सिडर केला तर एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड आपल्याकडं कोणकोणते अँगल्स आहे ते मला सांगा. एक्स ॲक्सिस दिसतोय तुम्हाला? सो अँगल कोणकोणते आपल्याकडं? 0 किंवा 360 डिग्री. 360 डिग्री. ठीक आहे. 0 आहे, त्यानंतर 360 डिग्री आहे. ओके. 0 डिग्री किंवा 360 किंवा त्याला आपण 2π. आता अलाइड अँगल फॉर्म्युले समजून घेताना आपण काय करू की फक्त रॅडियनचा विचार करू, म्हणजे रॅडियनमध्ये आपण कॅल्क्युलेशन्स करू. आता हे बघा, ज्यावेळेस आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर करतो ना, त्यावेळेस पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणत्या अलाइड अँगलचा फॉर्म्युला येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की पहिल्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे इथं समजा 360 डिग्री एक सायकल कंप्लीट झाली. 360 म्हणजेच काय असतो? 0 असतो. ओके. सो परत व्हॅल्यूज काय व्हायला लागतात? रिपीट व्हायला लागतात. सो इथं सगळे तुमचे स्टँडर्ड व्हॅल्यूज येतील, म्हणजे 30, 45, 60 एक्सेट्रा. ओके. आता हे बघा 90 डिग्री मध्ये आता सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट ह्या तिघांसाठी आपल्याला अलाइड अँगलचे फॉर्म्युले येणार आहेत.
आता आपण ऑलरेडी आपण डिस्कस केलेले बघा ते फॉर्म्युले आपण कुठे डिस्कस केलेले आहेत तर आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण डिस्कस केले होते आणि आपण लास्ट चॅप्टरमध्ये ज्यावेळेस आपण पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट स्टडी केलं त्याच्यामध्ये पण स्टडी केलं. हे बघा सेकंड क्वाड्रंटचा आलेला अँगलचा फॉर्म्युला काय असतो की सेकंड क्वाड्रंटमध्ये येणारे जे आपले अँगल्स आहेत ते कोणापेक्षा स्मॉल आहेत रे? पाय पे. करेक्ट, पायपेक्षा ते काय स्मॉल आहेत. ओके, हा आपला इथं पाय आहे. ओके, आपण अँगल कन्सिडर करू, जे काही अँगल आपल्याला कन्सिडर करायचे ते सगळे अँगल आपण कन्सिडर करू थिटा आहे सपोज ते. ओके, सो थिटा जो अँगल आहे तो जो आपला सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये जो माझा अलाइड अँगलचा फॉर्म्युला असणार आहे तो अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे ऑलवेज? तो असणार आहे पाय मायनस थिटा. ओके, काय असणार आहे तो अँगलचा फॉर्म्युला? पाय मायनस थिटा. कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये माझे सगळे अँगल पायपेक्षा स्मॉल आहे. करेक्ट, हे झालं पाय मायनस थिटा. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये जे काही माझे अँगल्स येतील, अँगल म्हणजे थिटा, ते पायपेक्षा कसे असणार आहेत? लार्जर असणार आहेत. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये माझे सगळे फॉर्म्युले कोणाच्या रिलेटेड येतील? पाय प्लस थिटा. ओके, हा माझा आलेला अँगल राहील पाय प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये ज्यावेळेस मी चौथ्या क्वाड्रंटचा विचार करणार आहे बघा, त्यावेळेस चौथ्या क्वाड्रंट मध्ये माझा आलेला अँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे? चौथा क्वाड्रंट म्हणजे एक्स ऍक्सिस विचार करतोय ना आपण. एक्स ऍक्सिसचा अँगल किती चौथ्या क्वाड्रंट मध्ये? 2 पाय आहे. म्हणजे माझे अँगल 2 पाय मायनस थिटा म्हणजे 2 पाय पेक्षा कसे असणार आहेत? स्मॉल असणार आहेत. ओके, आता हिंट काय लक्षात ठेवायची बघा, तुम्हाला तर माहिती आहे की ज्यावेळेस अगोदर तुम्हाला काय ओळखता आला पाहिजे? क्वाड्रंट. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट आणि 2 पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. सो याला इम्पॉर्टंट जी हिंट आहे, ओके, हिंट काय आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही अँगल घेतात रिलेटेड टू एक्स ऍक्सिस, ओके, मी इथं शॉर्टकट मध्ये लिहितोय, ज्यावेळेस तुम्ही अँगल काय घेताय रिलेटेड टू एक्स ऍक्सिस त्यावेळेस असतं ट्रिग्नोमेट्री रिमेन सेम. ट्रिग्नोमेट्री किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रिमेन सेम. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. याचा मिनिंग काय? आता मी फॉर्म्युला लिहिताना तुम्हाला तो मिनिंग सांगतो. ओके, आपल्याकडे 6 फंक्शन्स आहेत. म्हणजे इथं काय येईल? साइन पाय मायनस थिटा. दुसरा फॉर्म्युला काय येईल? कॉस पाय मायनस थिटा. तिसरा फॉर्म्युला काय येईल? टॅन पाय मायनस थिटा. चौथा फॉर्म्युला काय येईल? कोसेक पाय मायनस थिटा. बरोबर. सहावा फॉर्म्युला काय येईल? सेक पाय मायनस थिटा. आणि पाचवा फॉर्म्युला आला सेक पाय मायनस थिटा. आणि सहावा फॉर्म्युला काय येईल? कॉट पाय मायनस थिटा. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. हे पाय म्हणजे कोणत्या ऍक्सिसच्या रिलेटेड घेतले आपण? अँगल एक्स ऍक्सिसच्या. सो हिंट मी तुम्हाला काय सांगितलं आता इथं की ज्यावेळेस तुम्ही अँगल एक्स ऍक्सिसच्या रिलेटेड घेतात त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन सेम. म्हणजेच साइन पाय मायनस थिटाचा आन्सर माझं काय असणार आहे? साइन थिटा. कॉस पाय मायनस थिटाचा माझा आन्सर काय असणार आहे? कॉस थिटा. टॅन पाय मायनस थिटाचा माझा आन्सर काय असणार आहे? टॅन थिटा. कोसेक पाय मायनस थिटाचा माझा आन्सर काय असणार आहे? कोसेक थिटा. सेक पाय मायनस थिटाचा माझा आन्सर काय असणार आहे? सेक थिटा. आणि कॉट पाय मायनस थिटाचा माझा आन्सर काय असणार आहे? कॉट थिटा. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन माझं चेंज झालं नाही. ओके, तुम्ही म्हणता सर किती सिंपल आहे मग, आहे ना. सो सिंपलच आहे बघा की डायरेक्टली साइन पाय मायनस थिटा साइन थिटा आला. कॉस तुम्ही टॅन पाय मायनस थिटा वापरला, बरोबर. टॅन पाय मायनस थिटा काय आला? टॅन थिटा आला. ठीक आहे. आता काय करायचंय याच्यामध्ये की आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो विचार करा. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे? वी आर इन अ सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक. ओके, आता मी व्यवस्थित मार्क करतो, लक्षात घ्या. साइन आणि कोसेक हे दोघं जण पॉझिटिव्ह आहे, बरोबर. साइन आणि कोसेक. सो त्यांचे येणारे आन्सर पण पॉझिटिव्ह असतील. त्यांचे येणारे पॉझिटिव्ह आन्सर म्हणजे साइन पाय मायनस थिटा काय आला? साइन थिटा. तो पॉझिटिव्ह राहील. ओके, म्हणजे हा पॉझिटिव्ह राहील तुमचा. आणि कोसेक पाय मायनस थिटा हा सुद्धा काय असेल? पॉझिटिव्ह राहील. ओके, बाकी जेवढे बाकीचे राहिलेत म्हणजे कॉस, टॅन, सेक आणि कॉट हे काय झाले? माझे निगेटिव्ह. हे झालं माझं आन्सर. म्हणजे तुम्हाला समजा जर विचारलं बघा आलेला अँगलचा फॉर्म्युला कॉस पाय मायनस थिटा, बरोबर. सो तुम्हाला काय समजते? पाय म्हणजे तुम्ही एक्स ऍक्सिसच्या रिलेटेड आहेत. एक्स ऍक्सिस मध्ये ट्रिग्नोमेट्री चेंज होत नाही. मग कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. करेक्ट. आणि आपण पाय मायनस थिटा मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो? निगेटिव्ह. म्हणजे कॉसचा आन्सर पण काय होईल? मग निगेटिव्ह. म्हणून तो मायनस कॉस थिटा आला.
समजलंय? ओके, सिंपल आहे बघा. आता अगेन आता आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचंय. ओके, सो मी थर्ड क्वाड्रंट मध्ये लिहितो. हां, थर्ड क्वाड्रंट मध्ये काय येईल? पहिला साइन पाय प्लस थिटा. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय येईल? कॉस पाय प्लस थिटा. तिसरा काय येईल? टॅन पाय प्लस थिटा. चौथा काय येईल? कोसेक पाय प्लस थिटा. ओके, पाचवा काय येईल इथं? सेक पाय प्लस थिटा. आणि सहावा काय झाला? कॉट पाय प्लस थिटा. पाय म्हणजे आपण घेतोय एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड. एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड घेतल्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन सेम. ओके, सांगा रे मग. साइन पाय प्लस थिटा काय लिहू मी इथं? बोला, काय लिहू? साइन पाय प्लस थिटा. आपण साइन प्लस साइन किंवा मायनस साइन लास्टला येणार आहे. मला अगोदर फक्त सांगा साइन पाय प्लस थिटा काय लिहू इथं मी? आवाज येतोय का माझा? का गेलंय कनेक्शन? साइन थिटा. हा, मी तेच तर विचारतोय. साइन पाय प्लस थिटा काय लिहायचं मला इथं? साइन थिटा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही रे मुलांनो. साइन पाय प्लस थिटा साइन थिटा. कॉस पाय प्लस थिटा कॉस थिटा. टॅन पाय प्लस थिटा टॅन थिटा. कोसेक पाय प्लस थिटा कोसेक थिटा. सेक पाय प्लस थिटा सेक थिटा. आणि कॉट पाय प्लस थिटा कॉट थिटा. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही ज्यावेळेस तुम्ही एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल घेताय. तेच तर इथं लिहिलंय मी हिंट. त्यामुळे एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ नसतो करायचा. ओके, मग मला सांगा आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? टॅन आणि टॅन थिटा आणि कॉट थिटा. सो इथं मी टॅनला मार्क केलं. टॅन आणि कॉट. ओके, हे दोघं पॉझिटिव्ह आहेत. सो त्यांचे येणारे आन्सर पण काय असतील? पॉझिटिव्ह. म्हणजेच काय की इथं कॉट पॉझिटिव्ह राहील, इथं टॅन पॉझिटिव्ह राहील. बाकी सगळे काय झाले? मायनस. ओके ओके, सिंपल आहे का नाही? ओके, आता आपल्याला 2 पाय प्लस थिटासाठी म्हणजे सॉरी 2 पाय मायनस थिटासाठी लिहायचं आहे. इथं कोणता आहे? चौथ्या क्वाड्रंट मधला आपला आलेड अँगलचा फॉर्म्युला असतो 2 पाय मायनस थिटा. हे लक्षात ठेवा बरं करे. मी इथं मार्क करून ठेवतो बघा. हा पाय मायनस थिटा इथं. ओके, हा पाय प्लस थिटा आहे कोणत्या क्वाड्रंटसाठी? थर्ड क्वाड्रंटसाठी. आणि इथं चौथ्या क्वाड्रंटसाठी काय आलेड अँगलचा फॉर्म्युला? 2 पाय मायनस थिटा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस घेतोय फक्त आपण. ओके, आता लिहायचं कसं आहे बघा. हे जे अँगल इथं लिहिले ना, मार्क केले ना, मी तर वरती लिहितो हा, म्हणजे मला तिथं जागा भेटेल वापरायला. इथं तुमचा काय इथं कोणता अँगल असतो? 0 किंवा 360 किंवा आपण काय लिहितो तिथं 2 पाय. ठीक आहे, 2 पाय हे तुम्हाला माहिती आहे. सो हे अँगल आपलं इथं असणार आहे. ओके, आता 2 पाय मायनस थिटा हे मला वापरायचं आहे. सो काय होईल बघा. पहिलं काय येईल माझं इथं? साइन 2 पाय मायनस थिटा. ओके, इज इक्वल टू नेक्स्ट कॉस 2 पाय मायनस थिटा. नेक्स्ट टॅन 2 पाय मायनस थिटा. नेक्स्ट कोसेक 2 पाय मायनस थिटा. बरोबर. नेक्स्ट सेक 2 पाय मायनस थिटा. आणि लास्ट काय येईल इथं? कॉट 2 पाय मायनस थिटा. बरोबर. आता मला एक सांगा, 2 पाय म्हणजेच किती रे? डिग्रीमध्ये तो 360 आहे, बट आपण एक सायकल कंप्लीट केल्यावरती परत कुठं येतो रे? झिरो वरती येतो. बरोबर. म्हणजे 2 पाय म्हणजेच काय लिहायचं आहे? 0 लिहायचं आहे. आता जिथं जिथं तुम्हाला 2 पाय 2 पाय 2 पाय 2 पाय दिसतोय ना, हा तो 0 घेतला मी. तो जर 0 घेतला तर आपल्याकडे काय राहील? हा 0 झाला. बरोबर. म्हणजे अँगल किती राहिला? मायनस थिटा राहिला. आठवलं का रे? आपण निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगत होतो बघा, जे आपल्याला आड्या अँगलमध्ये बघायचे होते. तुम्ही तो लक्षात ठेवा. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतात? चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे. कारण 2 पायची व्हॅल्यू 0 झाली, राहिला कोण? मायनस थिटा. सिमिलरली कॉस 2 पायची व्हॅल्यू 0 झाली, राहिलं कोण? मायनस थिटा. ओके. टॅन 2 पायची व्हॅल्यू 0 झाली, राहिलं कोण? मायनस थिटा. ओके. कोसेक 2 पाय मायनस थिटा. 2 पायची व्हॅल्यू काय झाली? 0. कोण राहिलं इथं? फक्त मायनस थिटा. ओके. सेक 2 पाय मायनस थिटा. काय राहिलं इथं? फक्त सेक मायनस थिटा. ओके. आणि कॉट 2 पाय मायनस थिटा. काय राहिलं इथं? कॉट मायनस थिटा. एवढंच राहिलं. बरोबर. आता आपण
तुम्हाला माहिती बघा, आपण अँगल म्हणजे जे आपल्या अलाइन अँगलचे जे फॉर्म्युले आहे बघा, ते विथ रिस्पेक्ट टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतोय. कशाच्या रिस्पेक्टिव्ह? एक्स ॲक्सिसच्या. एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड जर आपण आपले अलाइन अँगलचे फॉर्म्युले वापरत जर असू तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असतात. मग मला सांगा साइन थिटाचा आन्सर काय लिहू रे मी? साइन नंतर देऊ आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मला फक्त साइन थिटा. साइन थिटा. करेक्ट. हे आन्सर काय आलं? साइन थिटा आलं. ओके. कॉस मायनस थिटाचा आन्सर काय लिहू मी? कॉस थिटा. बरोबर. टॅन मायनस थिटाचा आन्सर काय लिहू मी? टॅन थिटा. ठीक आहे ना. मी पेनाची थिकनेस थोडी कमी केली इथं बसेल म्हणून. कोसेकचं काय लिहू इथं? कोसेक थिटा. ओके. सेक मायनस थिटाचं परत काय लिहू मी इथं? सेक थिटा. आणि कॉट मायनस थिटाचं काय लिहिलं मी इथं? कॉट थिटा. ओके. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. आता आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल रे? चौथ्या. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं बोला? कॉस थिटा आणि सेक थिटा. कॉस थिटा आणि सेक थिटा. ओके. सो इथं मी मार्क करतो बघा, कॉस आणि सेक. हे कॉस झालं आणि सेक हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात, म्हणून त्यांचे येणारे आन्सर पण कसे असतील? पॉझिटिव्ह असतील. ओके. सो दॅट्स वाय जे आपण स्टडी केलं होतं ना रे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये किंवा ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये, कॉस मायनस थिटा हा प्लस कॉस थिटा असतो, निगेटिव्ह साईन रिमूव्ह होऊन जातं. आणि सेक मायनस थिटा काय असतो? परत प्लस सेक थिटा, कारण हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. ओके. बट बाकी जे 4 राहिले आता, साइन, टॅन, कोसेक आणि कॉट, यांचे आन्सर कसे असतील? मायनस. म्हणजे साइन मायनस थिटा मायनस साइन थिटा, टॅन मायनस थिटा मायनस टॅन थिटा, कोसेक मायनस थिटा मायनस कोसेक थिटा आणि कॉट मायनस थिटा मायनस कॉट थिटा. ओके. सो हे झाले बघा अलाइड अँगल फॉर्म्युले विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. आणि हे जे मी लिहिले बघा, साइन मायनस थिटा, कॉस मायनस थिटा, टॅन मायनस थिटा, याला म्हणतात निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. ओके. याला सेपरेटली निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले म्हणतात. आणि निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये येतात. ते कशामुळे आले? ॲक्च्युअलमध्ये ते चौथ्या क्वाड्रंटसाठी 2π मायनस थिटाचे अलाइड अँगलचे फॉर्म्युले होते. बट 2π आपण काय पुट करतो इथं? 0. म्हणून तो 0 झाला, म्हणजे अँगल काय राहिला इथं? मायनस थिटा. मायनस थिटा म्हणून ते निगेटिव्ह राहिले. सो निगेटिव्ह राहिल्यामुळे आपण काय केलं? निगेटिव्ह असल्यामुळं आपण त्याला काय म्हणतो? निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. ठीक आहे. ओके. समजलं का रे आता कसं केलं आपण हे? सो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? एक्स ॲक्सिसचं आहे सध्या फक्त हे. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि कोणता ॲक्सिस यूज झाला आहे. ॲक्सिस यूज झाल्यासाठी यूज कोणता झाला हे चेक करण्यासाठी फक्त काय बघा की अलाइड अँगलचा फॉर्म्युला कसा येतोय? पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, 2π मायनस थिटा. पाय आणि 2π हे एक्स ॲक्सिसचे अँगल आहेत. ओके. जर एक्स ॲक्सिसचे अँगल जर यूज होत असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. साइनचा आन्सर साइन ठेवा, कॉसचा आन्सर कॉस ठेवा, टॅनचा आन्सर टॅन ठेवा, कोसेकचं कोसेक, सेकचं सेक, कॉटचं कॉट. करेक्ट. आता फक्त मग सेकंड काय चेक करायचं की आपण ज्या क्वाड्रंटमध्ये येणार त्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, सो त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, म्हणून त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, म्हणून त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह. ओके. सो हे झालं बघा अलाइड अँगल फॉर्म्युले विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. आता आपल्याला चेक करायचे अलाइड अँगल म्हणजे फाइंड आउट करायचे अलाइड अँगल फॉर्म्युले विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसचे अँगल आपल्याला घ्यायचे तिथं. ठीक आहे. सो पुन्हा मी इथं काय करतो? क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करतो. आता तुमच्या लक्षात आले असतील ना, तर तुम्हाला आता हे समजेल बघा काय होतंय आता इथं ॲक्च्युअलमध्ये. थिकनेस वाढवतो मी पेनची. ओके. सो आपले अँगल्स काय काय आहेत? इथं असतो आपलं 0. ओके. इथं असतो 90 डिग्री, 90 डिग्री किंवा त्याला आपण म्हणू π/2. इथं असतो आपला 180 डिग्री किंवा वी कॅन कॉल इट ॲज अ पाय. इथं असतो आपला 270 डिग्री. ठीक आहे. याला मी खाली लिहितो थोडंसं आधी, खाली घेतो याला. इथलचा अँगल आपला किती असतो? 270 डिग्री किंवा रॅडियनमध्ये किती असतो तो? 3π/2. ओके. आणि इथलचा अँगल परत किती झाला आपला? 360 डिग्री किंवा त्याला आपण लिहितो बघा 2π. ठीक आहे. हे झाले आपले अँगल्स.
आता आपल्याला कन्सिडर करायचे अँगल विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. ओके, सो वाय ॲक्सिसला मी काय करतो आता इथं हायलाईट करून घेतो. आपले वाय ॲक्सिसचे अँगल्स कोणकोणते आहेत? जसं एक्स ॲक्सिसचे माझे 2 अँगल होते तसे वाय ॲक्सिसचे माझे 2 अँगल आहेत. एक आहे 90 डिग्री म्हणजेच π/2 आणि दुसरा आहे 270 डिग्री म्हणजेच 3π/2. ओके, हा माझा वाय ॲक्सिस आहे. ओके, सो माझे आता जे अँगल असतील आदर अँगल फॉर्म्युले वापरण्यासाठी तो असणार आहे 90 डिग्री आणि दुसरा अँगल कोणता असणार आहे तर तो असणार आहे 270 डिग्री किंवा 3π/2 हे माझं असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये चारही क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युले येणार आहेत. चारही क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युले काय येतील बघा. आता तुम्हाला माहिती आहे बघा, हा कोणता क्वाड्रंट आहे आपला? दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. ओके, हा आपला पहिला क्वाड्रंट आहे. त्यानंतर हा कोणता क्वाड्रंट आहे आपला? सेकंड क्वाड्रंट. दिस इज थर्ड क्वाड्रंट. सॉरी, हा झाला आपला थर्ड क्वाड्रंट. ओके, आणि हा आपला कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे. आता पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपले अँगल परत काय कन्सिडर करणार आपण? थिटा. बरोबर, बघा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपले अँगल 90 डिग्री पेक्षा कसे असणार आहे? स्मॉल असणार आहेत. बरोबर, मग मला सांगा रे, आता तुम्हाला आयडिया आलेली आहे. आता आपण अँगल यूज करताना रेडियन यूज करणार आहे, म्हणजे 90च्या ऐवजी मी π/2 म्हणणार आहे. मग मला सांगा पहिल्या क्वाड्रंटसाठी आधार अँगलचा फॉर्म्युला काय असेल? π/2 minus theta. π/2 minus theta. व्हेरी गुड, π/2 मायनस थिटा. करेक्ट, तर झाला पहिल्या क्वाड्रंटसाठी. हां, आता सांगा सेकंड क्वाड्रंटसाठी अँगल काय असेल? तो आता 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. π/2 plus theta. π/2 प्लस थिटा. व्हेरी गुड. ओके, अँगल कोणते यूज करायचे? वाय ॲक्सिसचे. सो π/2 तुम्ही म्हणता सर तर π मायनस थिटा. π मायनस थिटा इज ऑल्सो करेक्ट. π मायनस थिटा आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहोत, बट π कोणाचा अँगल झाला? एक्स ॲक्सिसचा. आपण आता एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड नाही बघत आहे, आपण कोणाच्या रिलेटेड बघतोय आता? वाय ॲक्सिसच्या रिलेटेड बघतोय. ओके ओके, हां. आता मला सांगा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय येईल? 3π/2 minus theta. बरोबर, 3π/2 मायनस थिटा, कारण थर्ड क्वाड्रंट मधले सगळे अँगल माझे 3π/2 पेक्षा स्मॉल आहेत. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय येईल? 3π/2 2π minus theta प्लस थिटा. 3π/2 प्लस थिटा चौथ्या क्वाड्रंट मध्ये. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये बरोबर आहे 3π/2 मायनस थिटा, कारण 3π/2 पेक्षा स्मॉल आहे. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये 3π/2 प्लस थिटा. फक्त वाय ॲक्सिसचे अँगल यूज करायचे. वाय ॲक्सिसचा अँगल इथं 3π/2 आहे. ओके, 2π काय यूज नाही करायचा, कारण 2π हा एक्स ॲक्सिसचा आहे. ओके, आता याच्यामध्ये हिंट काय बघा. लिहिताना तुम्ही तेच लिहिणार सगळं, पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट हिंट जी मला तुम्हाला सांगायची ती काय आहे आता ते समजून घ्या. रेड पेन वापरतो बघा मी याला. सो याची जी हिंट आहे लक्षात ठेवण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिससाठी. ओके, आपण कोणत्या ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल अदर अँगल फॉर्म्युला बघतोय सध्या? वाय ॲक्सिस. जर ज्यावेळेस तुम्ही वाय ॲक्सिसच्या रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक अदर अँगलचे फॉर्म्युले लिहिणार आहेत त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत आहेत. ओके, काय होतात? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विल चेंज. वी कॅन राईट हिअर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विल चेंज. मग ते चेंज कसे होणार आहेत? ते एका पॅटर्न मध्ये चेंज होतात. तर लक्षात ठेवा तो पॅटर्न. साइन जर असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन क्वेश्चन मध्ये तर साइनचं कन्वर्जन होत असतं कॉस मध्ये, आणि कॉस असेल तर कॉस चेंज होतो साइन मध्ये. ओके, साइनचं कॉस होणार, कॉसचं साइन होणार. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. साइनचं कॉस, कॉसचं साइन. नेक्स्ट जर टॅन असेल तर टॅनचं होणार कॉट, कॉटचं होणार टॅन. ओके, आणि जर सेक असेल तर सेकचं होणार कोसेक, आणि कोसेकचं काय होणार? सेक होणार. ओके, राहील लक्षामध्ये हे. ज्यावेळेस तुम्ही वाय ॲक्सिसच्या रिलेटेड घेणार आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अदर अँगल फॉर्म्युलेसाठी त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय होणार आहे? चेंज होणार आहे. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्या याच्यामध्ये चेंज होईल बघा, ज्या कंडिशनमध्ये चेंज होईल ती कंडिशन काय आपली मग? म्हणजे साइनचं कन्वर्जन कॉसमध्ये, टॅनचं कन्वर्जन कॉटमध्ये, साइनचं कॉस, कॉसचं साइन, व्हाईस वर्सा. टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, आणि सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. एक्स ॲक्सिसमध्ये काय होतं? एक्स ॲक्सिसमध्ये कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नव्हतं. त्यामुळे तुम्ही तिथं काय लिहिलं होतं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन ॲज इट इज. याची हिंट काय होती? सिंपल हिंट होती याची. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन ॲज इट इज. सो सेम ठेवले ते आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, बट ज्यावेळेस तुम्ही वाय ॲक्सिसच्या रिलेटेड घेणार आहे त्यावेळेस आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय होऊ राहिले? आता चेंज होऊ राहिले. ओके, चेंज कसे होणार? साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. ओके, आता मी लिहितो इथं आपले फॉर्म्युले.
बघा आता पहिला कसं लिहायचं आता साइन 1 2 3 4 5 ओके साइन 90 मायनस थिटा साइन पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू इथं कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू सेक पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू आणि इथं कॉट पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू सांगा रे मला साइन पाय बाय 2 मायनस थिटा किंवा साइन 90 मायनस थिटा काय लिहू मी सांगा cos theta कॉस थिटा करेक्ट साइनचं कॉस मध्ये कन्वर्ट झालं सांगा कॉस 90 मायनस थिटा काय लिहू sin theta साइन थिटा बरोबर sin theta करेक्ट tan 90 मायनस थिटा काय लिहू cot theta कॉट थिटा करेक्ट आता शेवटी आहे इथं खाली कॉट 90 मायनस थिटा काय लिहू कॉट tan theta tan theta करेक्ट कोसेक 90 मायनस थिटा काय लिहू sec theta सेक थिटा आणि सेक 90 मायनस थिटा काय लिहू cosec theta कोसेक थिटा आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे first quadrant फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह कोण positive ऑल पॉझिटिव्ह सगळेच पॉझिटिव्ह आहे सो सगळे पॉझिटिव्ह ठेवून दिले मी बरोबर झालं पहिल्या क्वाड्रंट साठी फॉर्म्युले आता या सेकंड क्वाड्रंट साठी 1 2 3 4 5 6 इथून चालू करावं लागतील मला ओके मी काय करतो थोडंसं याला वरती घेतो म्हणजे मला फॉर्म्युले वापरता येतील व्यवस्थित हा माझा सेकंड क्वाड्रंट होता सेकंड क्वाड्रंट साठी अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे पाय बाय 2 प्लस थिटा पाय बाय 2 प्लस थिटा हा फॉर्म्युला आहे बरोबर ओके आता मी वापरतो इथं आपले फॉर्म्युले ओके सो हां पहिला साइन पाय बाय 2 प्लस थिटा नेक्स्ट कॉस पाय बाय 2 प्लस थिटा tan पाय बाय 2 प्लस थिटा tan पाय बाय 2 प्लस थिटा नेक्स्ट कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा नेक्स्ट सेक पाय बाय 2 प्लस थिटा मला चहा आला बरं का इथं प्यायला नेक्स्ट आहे कॉट पाय बाय 2 प्लस थिटा हो चहा घेतो कॉट पाय बाय 2 प्लस थिटा काय सांगा रे साइन पाय बाय 2 प्लस थिटा काय लिहू cos theta व्हेरी गुड कॉस पाय बाय 2 प्लस थिटा sin theta tan पाय बाय 2 प्लस थिटा cot theta कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा sec theta सेक थिटा सेक पाय बाय 2 प्लस थिटा cosec theta आणि कॉट पाय बाय 2 प्लस थिटा tan theta करेक्ट व्हेरी गुड आता आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे second quadrant सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह sin theta and cosec theta साइन आणि कोसेक ओके साइन आणि कोसेक हे दोघं पॉझिटिव्ह आहेत सो त्याच्यामुळे काय होईल यांचे जे आन्सर्स आहेत यांचे आन्सर पण काय असतील पॉझिटिव्ह असतील मग आपला आन्सर काय आला बघा साइन पाय बाय 2 प्लस थिटा आला कॉस थिटा सो हा झाला प्लस कशामुळे प्लस झाला तो कारण ते साइनचा आन्सर आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन हा पॉझिटिव्ह असतो ओके त्यानंतर इथं कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा त्याचा आन्सर काय आला इथं सेक थिटा म्हणून तो प्लस झाला ना तू म्हणता सर सेकंड क्वाड्रंट मध्ये तर तुम्ही सांगताय साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे ना पण साइन पाय बाय इथं हे पॉझिटिव्ह हे यांची इकडं ही जी साइड आहे राईट हँड साइड हे त्यांचे आन्सर्स आहेत रे ओके ओरिजिनल ट्रिग्नोमेट्री काय माझ्याकडं ओरिजिनल ट्रिग्नोमेट्री आहे साइन पाय बाय 2 प्लस थिटा कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा ही माझ्याकडं ओरिजिनल ट्रिग्नोमेट्री आहे बरोबर म्हणून सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक दोघं पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे त्यांचे आन्सर काय आले पॉझिटिव्ह आले ओके बाकी सगळे निगेटिव्ह समजलं का सांगायला ही कन्सेप्ट yes हा कारण वरती बी बघा पॉझिटिव्ह लिहिताना मी क्वेश्चन कडे म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही फाइंड आउट करताय ना त्याला मी मार्क केलेलं आहे ते पॉझिटिव्ह आहेत ते पॉझिटिव्ह म्हणून त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह आहेत ओके तसंच इथं साइन पाय बाय 2 प्लस थिटा आणि कोसेक पाय बाय 2 प्लस थिटा हे दोघं पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणून त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह आले ओके व्यवस्थित लक्षात ठेवा बरं करे
मग हे बघा सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचं कॉस पाय बाय 2 प्लस थिटाचा आन्सर काय येतंय मायनस साइन थिटा येतंय. का मायनस आलं? कारण तुम्ही फाइंड आउट कोणासाठी केलंय? कॉस साठी केलं. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह नाहीये म्हणून त्याचा आन्सर पण पॉझिटिव्ह नसणार आहे म्हणून ते मायनस साइन थिटा आलं. अंडरस्टूड? यस सर. ओके. आता तिसऱ्या क्वाड्रंटसाठी आता आपल्याला परत तिसऱ्या क्वाड्रंटसाठी आपले आधार अँगलचे फॉर्म्युले 3 पाय बाय 2 मायनस थिटा. ओके, सो वी कॅन राईट हिअर साइन 3 पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस 3 पाय बाय 2 मायनस थिटा, टॅन 3 पाय बाय 2 मायनस थिटा, कोसेक 3 पाय बाय 2 मायनस थिटा, सेक 3 पाय बाय 2 मायनस थिटा आणि कॉट 3 पाय बाय 2 मायनस थिटा. सांगा फास्ट. साइनचं काय झालं इथं? कॉस थिटा. कॉसचं कॉस थिटा. साइन थिटा. करेक्ट. कॉस थिटा. कोसेकचं सेक थिटा. सेक थिटा. सेकचं कोसेक थिटा. आणि कॉटचं परत टॅन थिटा. टॅन. करेक्ट. टॅन. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे आता? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन थिटा आणि टॅन आणि कॉट. टॅन आणि कॉट. सो इथं मी टॅनला मार्क केलं, इथं कॉटला मार्क केलं. ठीक आहे. सो टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये, बरोबर. त्याच्यामुळे त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह असतील. ओके, सो हे झाले त्यांचे आन्सर पॉझिटिव्ह. बाकी सगळे काय आले? निगेटिव्ह. आता राहिला शेवटचा क्वाड्रंट. ओके, शेवटच्या क्वाड्रंटसाठी फॉर्म्युला आहे. त्यासाठी आधार अँगल फॉर्म्युला आहे 3 पाय बाय 2 प्लस थिटा. ओके, कॉस 3 पाय बाय 2 प्लस थिटा, टॅन 3 पाय बाय 2 प्लस थिटा, कोसेक 3 पाय बाय 2 प्लस थिटा, सेक 3 पाय बाय 2 प्लस थिटा आणि फायनली कॉट 3 पाय बाय 2 प्लस थिटा. ओके, साइनचं काय होणार इथं? कॉस थिटा, कॉसचं साइन थिटा, टॅनचं कॉट थिटा, कोसेकचं सेक थिटा, सेकचं कोसेक थिटा आणि कॉटचं परत टॅन थिटा. ओके, चौथ्या क्वाड्रंट मध्ये सांगा रे कोण पॉझिटिव्ह? कॉस थिटा आणि सेक थिटा. कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह. सो कॉस आणि सेक यांना मी मार्क केलं इथं. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, त्यामुळे त्यांचे येणारे आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह, म्हणजे साइन पॉझिटिव्ह होईल आणि इथं कोसेक पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे. सो बाकीचे मायनस. ओके, सो दिस इज 24 allied angle formulae for y-axis and 18 allied angle formulae with negative angle formulae for x-axis. सो टोटल हे 42 आहे. आता मला सांगा याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. ओके, मग आता आन्सर फाइंड आउट कसे करणार आपण? मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. विचार कसा करायचा? तुम्हाला एकही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की आलाइड अँगल फॉर्म्युला जो येतोय ना तो कशाच्या रिलेटेड यूज झाला आहे, एक्स ॲक्सिस का वाय ॲक्सिस, अगोदर तो विचार होणार. जर एक्स ॲक्सिसचा जर आलाइड अँगल फॉर्म्युला असेल म्हणजे तो कोणता असेल? एकतर पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा किंवा 2 पाय मायनस थिटा. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाहीये. ओके, आणि सेकंड थिंग काय करायची? मग तुम्ही ज्या क्वाड्रंट मध्ये आहे त्या क्वाड्रंटचे साइन तुम्हाला द्यावं लागतील. जे पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह ठेवावं लागतील, जे निगेटिव्ह ते निगेटिव्ह. ओके, आणि जर वाय ॲक्सिसच्या रिलेटेड जर आले तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतात. सो चेंज होण्याचा त्यांचा एक पॅटर्न आहे. साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक थिटा होत असतो. ओके ना. आणि त्यानंतर मग तुम्ही ज्या क्वाड्रंटमध्ये आहे त्या क्वाड्रंटचं त्याला साइन द्यायचं आहे. आता मी एक सिम्पली काही एक्झाम्पल्स घेतो. ओके, आता तुम्हाला विचार कसा करायचा त्याच्या दृष्टीने फक्त तुम्ही बघा. आता सम एक्झाम्पल्स, एक असेच एक्झाम्पल्स घेऊ आपण आणि त्यानंतर मग एक्झरसाइजकडे जाऊ. सपोज तुम्हाला असं दिलंय, पहिलं एक्झाम्पल आहे साइन पाय बाय 2 प्लस थिटा. हां, विचार कसा करणार तुम्ही? अगोदर विचार करणार की कोणता ॲक्सिस यूज झालाय. कोणता ॲक्सिस यूज झाला इथं, एक्स का वाय? वाय.
कसा ओळखला? पाय बाय 2 आला, बरोबर ना. एक्स ऍक्सिसचे अँगल कोणकोणते? पाय आणि 2 पाय फक्त. आणि वाय ऍक्सिसचे अँगल कोणकोणते आहेत? पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2. ओके, कोणता ऍक्सिस यूज झाला? वाय ऍक्सिस यूज झाला. वाय ऍक्सिस जर यूज झाला तर साइनचा आन्सर काय असतं रे? कॉस. कॉस, बरोबर. वाय ऍक्सिस यूज झाल्यामुळे साइनचा आन्सर कॉस होणार आहे. आता काय विचार करायचा की क्वाड्रंट मध्ये कुठे आहे आपण? पाय बाय 2 प्लस थिटा. पाय बाय 2 प्लस थिटा हा आलार अँगलचा फॉर्म्युला कोणत्या क्वाड्रंट साठी आहे? पाय बाय 2 प्लस थिटा कुठे येतो? पहिल्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट. पाय बाय 2 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण हे बघा ना रे. पाय बाय 2 प्लस थिटा कुठे आहे? पाय बाय 2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. पाय बाय 2 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, यांना मार्क करू का मी? याला मार्क करून ठेवतो. हे बघा, पाय बाय 2 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट साठी आहे. पाय बाय 2 प्लस मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट साठी, पाय बाय 2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट साठी, 3 पाय बाय 2 मायनस थिटा थर्ड क्वाड्रंट साठी. ओके, आणि 3 पाय बाय 2 प्लस थिटा फोर्थ क्वाड्रंट साठी. इतकं सिंपल आहे बघा हे. ओके, सो आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? साइन पॉझिटिव्ह. आणि तुम्ही साइन साठीच आन्सर काढलाय, सो कॉस काय राहील इथं? पॉझिटिव्ह राहील. आलं लक्षात? साइन पाय बाय 2 प्लस थिटा, साइन पॉझिटिव्ह आहे ना, सो साइन पॉझिटिव्ह म्हणून कॉस पॉझिटिव्ह राहिला, त्याचा आन्सर पॉझिटिव्ह आलं. ओके, ठीक आहे. आता सगळ्यांनी सांगा मला विचार करून व्यवस्थित. कॉस 2 पाय मायनस थिटा अगोदर सांगा कोणता ऍक्सिस यूज झालाय? एक्स ऍक्सिस. करेक्ट. म्हणजे कॉसचा आन्सर काय राहणार आहे? कॉसच राहणार आहे, बरोबर. आता मला सांगा आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो? पॉझिटिव्ह. सो हे आन्सर काय राहील आपलं? मग पॉझिटिव्ह राहील. झालं, सोपं आहे का नाही? पुढचं, कोसेक 3 पाय बाय 2 मायनस थिटा. सांगा कोणता ऍक्सिस यूज झाला रे? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस. सो कोसेकचं काय आन्सर होणार आहे? वाय ऍक्सिस यूज झाल्यामुळे कोसेकचं काय कन्वर्ट होत असतं? सेक. सेक थिटा, बरोबर. हा, आता आपण सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? क्वाड्रंट कोणता आहे आपला? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन थिटा आणि कॉट थिटा. बरोबर. आणि इथं कोण आलाय? कोसेक. मग त्याचा आन्सर कोसेक निगेटिव्ह आहे, बरोबर, थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो त्याचा आन्सर पण काय झालं? मग निगेटिव्ह झालं. ओके, फोर्थ, टॅन पाय प्लस थिटा. सांगा रे कोणता ऍक्सिस यूज झाला? एक्स ऍक्सिस. एक्स. सो टॅनचा आन्सर काय राहणार आहे? टॅनच राहणार आहे. झालं, टॅन थिटा. ओके, आता मला सांगा आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन आणि कॉट. व्हेरी गुड, टॅन आणि कॉट. टॅन पॉझिटिव्ह म्हणून त्याचा आन्सर पण काय राहील? पॉझिटिव्ह राहील. झालं, समजलं कसा विचार करायचा? मी एक्झाम्पल कशासाठी घेतोय की विचार कसा करणार आहे आपण. अगोदर आपण बघणार आहे ऍक्सिस कोणता यूज झाला, त्याच्यानंतर आन्सर लिहिलं, आणि नंतर सेकंड स्टेपला आपण काय विचार करणार की क्वाड्रंट मध्ये कुठे आहे आपण. क्वाड्रंट काय इम्पॉर्टंट आहे? कारण त्याच्यानुसार त्यांचे साइन द्यावं लागतात आपल्याला, प्लस मायनस. ओके, हा. नेक्स्ट, नंबर 5, सेक मायनस थिटा. मायनस निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतात रे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतात, बरोबर. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले असतात फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आता निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले डायरेक्ट लक्षात कसे ठेवा बघा की आपल्याकडे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात? तर चौथ्या क्वाड्रंट मध्ये येतात. चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण दोघ जण पॉझिटिव्ह आहे रे? कॉस थिटा आणि सेक थिटा, बरोबर. सो लक्षात ठेवा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये कॉस थिटा आणि सेक थिटा या दोघांचा आन्सर प्लस येणार आहे, म्हणजे प्लस सेक थिटा झाला. हा सेक मायनस थिटा इज इक्वल टू काय आला? सेक थिटा झाला. जर कॉस मायनस थिटा विचारला असता तर तो कॉस थिटा झाला असता, बरोबर. कारण चौथ्या क्वाड्रंट साठी असतात निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले, आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत, बरोबर. मग निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येतील, बाकी सगळे कसे येतील आन्सर आपले? निगेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट, कॉट पाय बाय 2 मायनस थिटा.
सांगा रे, कोणता ऍक्सिस यूज झालाय? Y axis. वाय ऍक्सिस. म्हणजे कॉटचं काय होणार आहे? Tan. करेक्ट. कॉटचा काय झाला? टॅन थिटा झाला. आता आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये सांगा? First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. मग हे सुद्धा पॉझिटिव्ह होईल. ओके. आता नंबर 7, कोसेक पाय मायनस थिटा. कोणता ऍक्सिस यूज झाला रे? X axis. सो कोसेकचा आन्सर काय राहणार आहे? कोसेकच राहणार आहे. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे सांगा? पाय मायनस थिटा. Second quadrant. सेकंड क्वाड्रंट. व्हेरी गुड. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आणि कोसेक. त्यामुळे कोसेक काय असेल तुमचा? पॉझिटिव्ह. आणि त्याचा आन्सर पण काय असेल मग? पॉझिटिव्ह. ओके. सो समजलं का रे कसे यूज होऊ राहिलेत फॉर्म्युले? Yes sir. तुम्हाला फक्त विचार करायचा कसा होता त्यासाठी मी एक्झाम्पल घेतले. अगोदर आपण चेक करणार की ऍक्सिस कोणता यूज होतोय आणि त्यानंतर आपण विचार करणार आहे की क्वाड्रंट कोणता आहे, त्याच्यानुसार आपल्याला साइन द्यायचे. सो इथलचा एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा नाहीये. एवढ्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा, ऍक्सिस आणि क्वाड्रंट. ओके. एक्स ऍक्सिस असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲज इट इज राहणार. वाय ऍक्सिस असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार. पॅटर्न आहे साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. यांना पाय बाय 2 चे पार्टनर्स म्हणतात. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक हे पाय बाय 2 चे पार्टनर्स आहेत. ओके. हे का आपल्याला 12वी मध्ये बघायचं आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये. ठीक आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट अलाइड अँगल फॉर्म्युले. सो व्यवस्थित याला काय करा, आता नोटबुकमध्ये नोट करून घ्या. 6 वाजलेले आहेत. आपला टायमिंग थोडंसं लेट झालं तर पावसामुळे मला यायला, पण आता मला 6 वाजता 12वीचं लेक्चर असतंय. सो आपण इथेच थांबूया. ओके. हे फॉर्म्युले तुम्हाला नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. नोट्स तर मी शेअर करणारच आहेत. सो मंडेला आपण याचे प्रॉब्लेम मग स्टार्ट करू. ओके. कोण कोण प्रेझेंट आहे मला एकदा बघू द्या. साक्षी साबळे, सिद्धी आणि फ्रेम. ओके. 4च होत का आज? आजचं लेक्चर समजलं का रे सगळ्यांना? Yes sir. हो sir. ओके. लाईक्स आलेत. ठीक आहे. थँक्यू. सो तुम्ही आता ब्रेक घेऊ शकता 5-1 मिनटं पुढचं लेक्चर चालू होईल सर. ओके. सो थँक्यू.